कापूस पिकाला पहिले खत व्यवस्थापन म्हणजेच पहिला खताचा डोस कोणता आणि कधी द्यायला पाहिजे, जेणेकरून फळफांद्यांमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल, म्हणजे झाडाला चांगल्या प्रकारे फुटवे येतील, झाडामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ होईल आणि जे आपण खत दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा झाडाला होईल। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कल्याणी पाटील। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायला पाहिजे आणि कोणते करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला याच्यातून चांगल्या प्रकारे फायदा होईल। तर शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील म्हणजेच फायदा होईल। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापूस पिकाला आपण खत कशा पद्धतीने आणि कोणते द्यायला पाहिजे। तर बरेच शेतकरी कापूस पिकाला खत व्यवस्थापन करताना मोठ्या प्रमाणात चूक करतात। तर सर्वात म्हणजे महत्त्वाची चूक म्हणजेच कापूस लागवडीनंतर सहज म्हणजे रासायनिक खत फेकून देतात। तर आपल्याला ही चूक टाळायची आहे। तर मित्रांनो, कापूस पिकाला खत व्यवस्थापन करताना आपल्याला जमिनीचा प्रकार, जमिनीची क्वालिटी बघून खत व्यवस्थापन करायचं आहे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला झाडाची पोझिशन बघून म्हणजे खत व्यवस्थापन करायचं आहे। झाडाची पोझिशन म्हणजे नक्कीच काय, झाडातील दोन फांद्यातील अंतर हे किती इंच येतं आणि याच्यावरच आपल्याला खताचा अनुमान काढायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। जमिनीपासून ज्या काही मुख्य फांद्या असतात तर त्या फांद्या किती इंचावर आहेत आणि दोन फांद्यातील अंतर हे किती इंच आहे, तर त्यानुसार जर आपण खत व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्या खताची बचत होईल आणि चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ देखील होईल आणि उत्पादन देखील चांगल्या प्रकारे वाढेल। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा जर लक्षात जर घेतला तर पहिला मुद्दा म्हणजे जमिनीचा प्रकार किंवा जमिनीची क्वालिटी आणि दुसरा विषय म्हणजेच दोन फांद्यातील अंतर, झाडातील दोन फांद्यातील अंतर आणि त्यानुसारच जर आपण खत व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्याला पुरेपूर फायदा होईल आणि त्या खताचा देखील पुरेपूर लाभ त्या झाडाला होईल, चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल, उत्पादनात वाढ होईल। तर मित्रांनो, आपण कशा पद्धतीने दोन फांद्यातील अंतर बघून खत व्यवस्थापन करायचं आहे, तसेच खत कोणते द्यायचं आहे, पहिले खत हे आपल्याला कोणते आणि कधी, किती दिवसांनी द्यायचं आहे आणि जमिनीचा प्रकार म्हणजे जमिनीची क्वालिटी आणि झाडाचं जे काही दोन फांद्यातील अंतर हे कशा पद्धतीने बघायचं आहे। तर हे संपूर्ण गणित जर तुम्ही लक्षात घेतलं तर नक्कीच तुमच्या उत्पन्नात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच वाढ होईल आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ देखील होईल आणि जे रासायनिक खताची बचत देखील होईल आणि कमी खर्चात तुम्ही चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकणार। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती, पहिले खत, दुसरे खत कधी, कोणते, कशा पद्धतीने द्यायचं आहे आणि जमिनीचे जे काही क्वालिटी आपण कशा पद्धतीने चेक करायची, दोन झाडातील फांद्यातील अंतर हे किती असल्यास आपल्याला खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, हे सविस्तर गणित जाणून घेण्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा। अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे। तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।